वाशिम जिल्ह्यात खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेतकरी हा पीक कर्जासाठी बँकेकडे वळता झाला आहे। मागील 31 मार्च पर्यंत ज्यांनी नियमित कर्ज भरलं आणि आता त्यांना कर्ज मिळणार आहे। कालपासून हे कर्ज वाटपाला सुरुवात झाली आहे। मोठ्या प्रमाणात शेतकरी हा बँकेकडे गर्दी करताना आपल्याला दिसून येते। विशेष म्हणजे काही शेतकऱ्यांना याचा फटकाही बसत आहे। विशेषतः म्हणजे ज्या शेतकऱ्यांकडे 2 लाख किंवा 1 लाखापर्यंत कर्ज वितरण होत आहे, त्याच्यातून त्यांना रोजचेच फक्त 20 ते 30 हजार पर्यंत मिळते। त्यामुळे शेतकरी हा कुठेतरी नाराज झालेला आहे। आपल्यासोबत काही शेतकरी आहेत, त्यांच्याकडून जाणूया नेमकीच काय परिस्थिती आहे। काय मी बँकेचं कर्ज भरण्यासाठी 31 मार्च आज ही तारीख दिली किंवा तुम्हाला कर्ज सूट होईल, व्याज लागणार नाही। आम्ही दागिने मोडून उसने आणून कर्ज भरलं आणि काल पैसे वाटप झाला 2,25,000 रुपये आणि आज मी पैसे काढण्यासाठी आलो, फक्त 70,000 रुपये मी स्लिप भरली इंगती। तर त्या 70,000 बिलही दिला आणि त्यांनी परत सांगितलं की 30,000च्या वर पैसे भेटत नाहीत। आता 30,000 जर काढायचे मला 2 लाख रुपये तर आम्हाला 1 हप्ता भर यावं लागेल। हवामान खातं सांगायला लागलं की उन्हातनी घराच्या बाहेर पडू नका, पैशाची अत्यंत गरज आहे, लग्न कार्य आहे आणि हे कर्ज त्याच्यासाठी घेतलेलं आहे, खर्च करण्यासाठी। आणि बँक जर रोज 30,000 रुपये देत असेल तर आमचं भागायचं कसं काय? नक्कीच मला एक सांगा, सरकारने आता कर्जमाफी केलेली आहे। जून महिन्यात ही कर्जमाफी होणार आणि ज्या शेतकऱ्यांनी कर्ज नियमित भरलं त्यांनी त्यांचे कर्ज भरून 31 मार्च पर्यंतच भरून घेतले। त्याच्यात सगळे त्यांनी सांगितलं बा तुम्हाला जर एक व्याज लागणार नाही असं कर्ज जर भरायचं असेल तर तुम्हाला 31 मार्च आतच भरणं गरजेचं आहे। आणि म्हणून त्यासाठी आम्ही वाटेल ते दागिने मोड, कोणाकडून उसने घे, पाहुणे रावण्याकडून, आणि ते सगळे पैसे आम्ही भरले। आणि आज रोजी वाटप सुद्धा झालेलं आहे, जमा झालेले आहेत। फक्त देताना बँक आता म्हणाला की 30,000 रुपयाच्या वर आम्ही देत नाही आणि आम्हाला पैशाची नितांत गरज आहे। नेमकं करायचं काय आता? नक्कीच आपल्यासोबत अजून काही शेतकरी आहेत, त्यांच्याकडून जाणूया काय परिस्थिती, काय बँक काय म्हणते। बँक म्हणते 30,000 रुपयाच्या वर पैसे देणार नाही, कारण मला 80,000 रुपये भेटले। मी इकून तिकून करून बँक भरली। मला आता खत, रासायनिक खत, बियाणे घ्यायचे, हळद लागवड करायची। मी अगोदर घ्यायला आहे सर्व, पण आता पैसे द्यायचे दुकानदारांना, शेतकऱ्यांना हळदीच्या बियाण्यासाठी। तर बँकवाले म्हणतात 30,000 रुपयाच्या वर तुम्हाला विड्रॉल देत नाही। तर मला 3 दिवस आता उन्हाचं यावं लागतं। यावं कसं? कारण आज गरज आहे लोकांना। मी शब्द दिला की आज तुम्हाला पैसे देऊन टाकतो बँक भेटला। नक्कीच हे होते शेतकऱ्यांना जे बँकेने जे जाचक आट लावलेले आहे, जे जवळपास 30,000पर्यंत त्यांना बँकेमधून पैसे काढता येणार आणि त्यांना आता जोपर्यंत त्यांचे पैसे बँकेत येतं, खरीप हंगामाची तयारी चालू आहे, त्यात जे पैसे निघत नाही तोपर्यंत त्यांना या बँकेत चक्रा मारायची वेळ येणार आहे। कॅमेरामन राणेसह विठ्ठल देशमुख, TV9 मराठी, वाशिम। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।